तर महागुरु आमचे एम डी गडगे सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत. वसंत पवार साहेब यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. खरं त्यांच्या माध्यमातून पॅक केलेला हा संघ निधी स्पोर्ट चेंज द गेम वडोली आपण पाहू शकाल. आमचे दोन्ही ऑफिशियल्स पंच मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. सुपर संडे मेगा फिनाले आज थरार नाट्य पाहायला मिळेल. तर इथे जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या समवेत रवी पाटील सर रोहिंजन आणि सुनील पाटील सर मुरबी हे 3 ऑफिशियल्स पंच आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चला पंचांना विनंती करतो की आपण फिल्डिंग करणाऱ्या कॅप्टनला अनाऊन्स करा की इथे लगेच फील्ड करून घ्या, कारण बॅट्समन इथे मैदानात उतरलेत. तर आमचे पंच जावेद फरीद सर आपल्याला विनंती करतो की त्यांना कॉल द्या. तर या बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिनेश पाटील सर आणि कुणाल दाते यांच्याकडे. हॅलो. तर थँक्यू. विनंती करतो बघा लास्ट कॉल जीवदानी बामणडोंगरी टीमच्या कॅप्टनला. इथे आपल्याला पेनल्टीचा मापदंड घ्यावा लागेल याची नोंद घ्या. तर इथे क्षेत्ररक्षण सजवण्यात येते जीवदानी बामणडोंगरी टीमच्या वतीनं आणि 20 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे याची देखील नोंद घ्या. या बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ट्रॉफी हाय बघा भारी रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1 कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक आपला निलेश दादा पाटील. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिली पेललं ते राजा शिवशंभू छत्रपती या तिन्ही महापुरुषांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन चालतोय सार्थक ट्रॉफी 2021च्या या महादिव्य पर्वामध्ये. या महादिव्याची अंतिम दिवस आपण खेळतोय आणि या अंतिम 4 षटकांचा हा सामना असणार आहे. अंतिम दिवस आपण पाहतोय. पहिला चेंडू गेम इज ऑन. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी बनाम चेंज द गेम निधी स्पोर्ट्स वडवली बी या 2 संघादरम्यान पहिला चेंडूची सांगता होतीये. पंच जमिनीला समांतर हात करतायत आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र येतोय पहिला स्वैर चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आक्षेप येतोय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील धुंद्रे मात्र मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. 4 षटकांचा सामना सुपर 8चा हा खेळ हे थरार क्रिकेट आपण पाहतोय आणि थरार क्रिकेटमध्ये हे 2 संघ आमने सामने लढतायत. 2 संघांची ताकद पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर चेंज द गेम कधीही कोणत्याही वेळी गेम चेंज करणारा हा संघ निधी स्पोर्ट्स. तर खऱ्या अर्थानं कधीही चेंज करणारा गेम मध्ये पलटवार देणारा हा संघ म्हणजेच चेंज द गेम निधी स्पोर्ट्स वसंत पवार साहेबांचा हा वडवली बी संघ ब संघ. तर एका बाजूला मात्र जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपली छाप सोडणारा. कालच खऱ्या अर्थानं साहेब चषक विजय खारकर साहेबांच्या या टुर्नामेंटमध्ये हा संघ मात्र सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. तो म्हणजे बामणडोंगरी संघ. यंदाच्या मोसमामध्ये नव्हे तर कित्येक वर्ष हा संघ सक्षमतेचा लढा देतोय. आणि दिनेश पाटील सर बघा ही स्पर्धा यंदा 5 बाईकसह संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी होती आणि पुढच्या वर्षी मात्र या स्पर्धेत तुम्हाला 11 बाईक आणि 1 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी आणि मॅन ऑफ द मॅच साठी कूलर आणि प्रत्येक समालोचकाला इथे स्पोर्ट्स बायसिकल दिली जाईल अशी नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट कशाला म्हणावं ते हे असतं, कारण खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी करून दाखवण्याची धमक त्यासाठी मोठं काळीज लागतं. ते काळीज मात्र आपण पाहिलं आहे निलेशदादा पाटलांचं. खूपच सुरेख चेंडू खोलवर टाकला टप्पा. क्षेत्ररक्षक मात्र फसला आणि ते मात्र काऊ करण्याची दिशा क्लिअर करतोय. सर्कलचा क्षेत्ररक्षक स्पेशल फसला. वेट केला, वॉच केला, पण वॉच करण्यामध्ये काही अर्थ नव्हता. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला तार
देवा तुझ्या त्या तर आम्ही विनंती करतो बघा, समोर खेळाडू कक्ष आहे, तिथून कुणी उठू नका, याची नोंद घ्या प्लीज आपण. क्या बात आहे. स्वीपचा हा प्रयास, यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस करून घेतला आणि स्वीप लगावत स्क्वेअर लेगची सीमारेषा क्लिअर केली आणि धावांचा पाऊस इथे मात्र पाडला जातोय. आणि याच दरम्यान खऱ्या अर्थानं पाहू शकाल आपण स्वर्गीय गोपाल शेठ नाईक या स्मृती चषकाचे दमदार यशस्वी आयोजक सन्माननीय संजय शेठ ठाकूर बामणडोंगरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल या ठिकाणी श्रीधर म्हात्रे साहेब, अर्थातच निलेश शेठ पाटील यांचे मेहुणे, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही स्वागत. तर नक्की संजयजी ठाकूर यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. मैदानाकडे मात्र कल्पेश ठाकूरनं जोरदार अपील केला, परंतु विशाल मात्र इथे चमकदार कामगिरी करत असताना 2 चौकार लगावत आतापर्यंत वैयक्तिक 8 आणि संघाचे 9 धावेवर हा वडवली बी संघ पोहोचतोय. वडवली ब खऱ्या अर्थाने एक ताकदीचा संघ आहे, पण तेवढ्याच सक्षमतेनं त्यांना तोड देणारा हा संघ जीवदानी बामणडोंगरी संघ. अखोट टप्प्याचा चेंडू वेल टाइम केलाय. विशाल मात्र फटकावतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सरळ भिरकावला. काय ताकद आजमावली आहे. टायमिंग आणि ताकदची लाजवाब मिसाल पेश करत इथे लगावलाय हा आजच्या दिवसातील पहिला षटकार. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला करतो. इथे मात्र मुजरा करताना पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी पाहतोय. अगदी चेंडूकडे निरखून पाहिलं जातं. ज्या दिशेनं चेंडू आलाय त्या दिशेने टोलवला जातो, टाइम केला जातोय. कारण टाइम करणं महत्वाचं असतं. चेंडू आणि फळी या खेळामध्ये तुम्हाला कनेक्शन महत्वाचे असतं, ते कनेक्शन आपण पाहिले. आणि इथे मात्र विशाल पाटील संघनायक मात्र चांगली कामगिरी करताना कल्पेश ठाकूरवर बरसतोय. बिनबाद 16 अशी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावपलकर धावा लागतीये. अतिशय सुरेख अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे, ती म्हणजे निधी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली बी संघानं. जीवदानी बामणडोंगरी संघ मात्र पहिल्या षटकामध्ये चाच पडताना कल्पेश ठाकूर सारखा ताकदवान खेळाडू इथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पहिला षटक पॉवर प्लेचा खराब गोलंदाजी म्हणेन. ज्या विश्वासानं चेंडू हातामध्ये दिला होता तो विश्वास सार्थ ठरवला नाही आणि या सार्थक ट्रॉफीमध्ये मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटवर जातोय, तो म्हणजेच जीवदानी बामणडोंगरी संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागतायत त्या बिनबाद 20. आई एक वीरा माऊली अगरी फुलांची सावली येते नावाचा फेराला न आई तुझे कारल्याचे डोंगरी येते गाढान घेऊन आई तुझे मी पायाशी येते गाढान घेऊन आई तुझे मी पायाशी आई आगऱ्यांची आई फुलांची एक वीरा माऊली आई आगऱ्यांची. थँक्यू डॅडी. इथे सन्मान्य निलेश वारणकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आग्र्या कोळ्यांची माई खऱ्या अर्थानं आपली सर्वांची आई एकविरा. स्वर ऑडिओ कालुंद्याच्या माध्यमातून डीजे मॅडी नेहमीच नावारूपाला आलाय, ज्याच्या जादुई बोटांना सर्वांना चमत्कार केलाय. अगदी आपल्या तालावर गाणी सुंदर असतात जरूर, परंतु टायमिंग महत्वाचे असते. ते टायमिंग साधत आयुष्यामध्ये ज्याने टायमिंग साधला तोच यशस्वी झाला. ती यश आपण पाहिलंय मॅडीच्या रूपानं, की या क्षेत्रामध्ये सुरेख गाणं लगावत प्रत्येकाला आपल्या तालावर नाचवणारा मॅडी, याचंही सहर्ष स्वागत. बाळूदास मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस चेंडू जणू काही फुलटॉस चेंडू आम्ही टाकणार. आतापर्यंत 3रा चेंडू फुलटॉस होता. 2रा धावेचा प्रयत्न ठरला यशस्वी. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि त्याच्यामुळेच एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. थोडासा उशिरा आला हा बामणडोंगरी संघ आणि त्याच्यामुळेच की काय चाच पडतोय, कारण आतापर्यंत जंग बसलेला दिसत नाही या संघामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये कल्पेश ठाकूर चाच पडला, तब्बल 20 धावा मोजल्या आणि इथे पहिला चेंडू फेकला भानुदास मात्रेनं. फुल टॉस 2 धावा आल्या लॉंगऑफच्या दिशेनं. चेंडू गेला आणि इथे मात्र ऋतिक पाटील रिवर्सचा फटका फसलाय, परंतु काय लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. प्रशांत नाईकनं मात्र हा गलीच्या दिशेनं धावत एक हाती एक लाजवाब झेल पकडला आणि आपण पाहतोय ऍक्शन रिप्लाय मध्ये काय सुरेख रिवर्सचा फटका लाजवाब जरूर होता, पण त्याही पेक्षा सुंदर असा अप्रतिम झेल या क्षेत्ररक्षकानं पकडला आणि पहिला मोहरा ऋतिकच्या रूपानं बाद झाला.
विशालच्या रूपानं बाद झाला तो म्हणजे वडवली बी संघाची धावसंख्या 22 असताना तर नक्कीच या ठिकाणी आपण बामणडोंगरी गावचे आदरणीय राम नाईक साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर राम नाईक साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. या स्पर्धेचे सर्व निलेशदादा पाटील आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत. तर मी विनंती करतो एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राम नाईक साहेब आपण यावं. तर नक्कीच आपण पाहतोय स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं निधी स्पोर्ट्स वडवली बी आणि जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यानची सुपर 8ची लढत. या स्पर्धेचा बहुमान खऱ्या अर्थानं कोरोनाच्या महामारीनंतर संकटातून आपण आता कुठे सावरतोय आणि या सावरण्यामध्येच टुर्नामेंट यंदा होतील की नाही हा फार मोठा प्रश्न होता. पण त्या प्रश्नाला चोख उत्तर देत निलेशदादा पाटील यांनी मात्र एक भव्य दिव्य स्पर्धा जे स्वप्न मनामध्ये जोपासलं होतं, उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होताना आज आपण पाहतोय सार्थक ज्यांच्या नावामध्ये सार्थकता नेहमीच त्यांनी दाखवली. ती सार्थक ट्रॉफी 2021चा हा आज अंतिम दिवस. काय लाजवाब खेळ झालाय. प्रत्येक संघानं अप्रतिम खेळ केला आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत. अतिशय दर्जेदार खेळ, दर्जेदार आयोजन आणि त्याहीपेक्षा उत्तम असं हे नियोजन. निलेशदादा पाटील कोपर सदैव सर्वांच्या स्मरणात राहणार हा माणूस. आल्या आल्या इथे प्रहार केला गेलाय तो प्रहार झाला सक्सेसफुल. कमलेश मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला करतोय, वाईडिश मिडविकेटची दिशा क्लिअर करतोय आणि इथे मात्र येतोय हा पहिल्या चेंडूवरती जो मिळाला त्या चेंडूवरती लगावलाय षटकार. 2 महाराष्ट्राची मायभूमी सांगेरू बाबा 294 हा षटकार आहे. या स्पर्धेची महती सांगते ही धावपट्टी कशी आहे. आता मात्र अतिशय सुरेख, कारण भानुदास मात्रला माहिती आहे की पहिल्या चेंडूवरती हल्ला झालाय आणि नंतर मात्र त्यानं अगदी सुरेख खेळ करत सुंदर चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. धापलकर धावा लागतात ते आतापर्यंत 28. 16.8ची सरासरी राखली आहे. अकोट टप्प्याचा चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्ररक्षक येतोय, स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू उचलतोय, फेकतोय. दरम्यान मात्र धाव मिळतीये ती म्हणजे निव्वळ 1 आणि या 1 धावेनं धावपळक मात्र हळुवारपणे पुढे सरकतोय. तो जाऊन ठेवतोय तब्बल 1/29. अतिशय सुरेख धावसंख्या, कारण षटक आहेत 4 आणि या 24 चेंडूच्या पूर्वार्धामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट किती केली जाईल, धावा किती असतील याची माहिती सांगेल. धावपट्टी मात्र अतिशय सुरेख साथ देते. दोन्ही यांना गुणवत्ता ज्याच्याकडे आहे ती गुणवत्ता सिद्ध केली तर मात्र मैदान कोणतंही असू दे तुमचा प्रभावी खेळ तिथे तुम्हाला प्रसिद्ध करतो. आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत, कारण एक महत्त्वाची आणि अतिशय अचूक अशी ही लढत लढली जाते. इथूनच संघ पुढे क्वालिफाय होईल आणि इथे सेकंड सेमीफायनल खेळायला जिंकणारा संघ. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत पिंगले साहेब ग्रामपंचायत सदस्य कोपर 6 दिवस या स्पर्धेला खूप चांगली त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. तर त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि बामणडोंगरीचे आदरणीय राम नाईक साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यावं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या वतीनं निलेश शेठ पाटील यांच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे. छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्राचं नंदनवन घडवणाऱ्या हा महानायक छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिला युनिटीचं स्ट्रेंथ एकी काय असते. अरे शून्याला ही किंमत देता येते, फक्त आपण एक होऊन त्याच्या पुढे उभे राहिलं पाहिजे. एकीचं प्रात्यक्षिक दाखवता आलं पाहिजे तरच शून्याला किंमत येईल. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहिलं पाहिजे. इथे मात्र विश्व निर्माण केलं जाईल का? सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये फायनलमध्ये कोण संघ जाईल, सेमीफायनल कोण खेळेल, या ट्रॉफीवर नाव कोण कोरेल, यासाठी मात्र 2 संघ आमने सामने लढतायत. निधी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली बी आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. इथे ओमकार नाईकचा हा चेंडू मात्र पायावर आदळतोय, जोरदार अपील होतोय. दरम्यान मात्र लेगबाईच्या रूपानं कमलेश एक धाव चोरून घेतोय आणि धापलकर धावा लावतो तो म्हणजेच 1/30. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटील असे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. 7 चेंडूमध्ये 17 धावा करत 1 षटकार आणि 2 चौकार लगावत विशाल पाटील मात्र रिवर्सचा फटका फसला आणि तिथे एक अप्रतिम झेल
पकडत फलंदाज झाला बाद. बामणडोंगरी एक्सप्रेस धावताना आपण पाहतोय ओमकार नाईक राईट मोर दी विकेट. ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर पंच जावेद फरीद सर सांगतात का चेंडू आहे स्वैर आणि एक धाव आणखीन एक्स्ट्रा रूपाने मिळतीये. धावा किती उभ्या केल्या जातील कारण ताकद आहे फलंदाजी. एका बाजूला फलंदाजीचं नंदनवन असले धावपट्टी तर आपल्या गुणवत्तेने या धावपट्टीला गोलंदाजीच्या ताब्यात सुद्धा घेणारी ही धावपट्टी. आपलं प्रेम कशावर आहे कोणावर करतो हे महत्वाचं नाहीये तर आपण कसं करतो हे महत्वाचं आहे. जे मिळालंय त्यात आनंद मानण्याची पद्धत आपण पाहिली आहे. आपली गुणवत्ता जर लावली तर तिथे मात्र आपण चांगला खेळ करू शकतोय. पंचांची उद्धत घालू नये आणि जावेद परिसर सांगतायत की काहीही ऑप्शन नाही तुमच्याकडे. चेंडू ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेरून गेला आणि ते दर्शवतात आणखीन एक स्वेर चेंडू. लागोपाठचा हा दुसरा स्वेर चेंडू एक धाव आणखीन बहाल करून जातोय तो म्हणजे निधी स्पोर्ट्स वडवली ब संघाला. धावपलकावर धावा लागतात त्या एक बाद 32. अतिशय सुरेख अशी धावसंख्या आतापर्यंत उभारलंय कारण खेळ झालाय 2.1 षटकाचा म्हणजे 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. इथे मात्र वाईटची हॅट्रिक केली जाते. सलग तीन वाईट चेंडू. तिसरा चेंडू हा मात्र स्वैर. ओमकार नाईक आपली लाईन आणि लेथ भर करतोय आणि इथे पंत समजावून सांगतायत की हा चेंडू होता स्वैर. तिसरा चेंडू लगातारचा स्वैर आणि या स्वैर चेंडूना धावपलकावर धावा लागतायत म्हणजे तब्बल 1 बाद 33. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. चला खेळ सुरू करायचा आहे. खेळ सुरू करा लगेचच कारण 20 मिनिटांचा फक्त पूर्वार्ध आपल्या वाट्याला येणार आहे आणि त्या 20 मिनिटांमध्येच हे 4 षटक संपले पाहिजेत. निधी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवले बी बनाम जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यानची ही पहिली लढत आज आपण पाहतोय सुपर 8ची. त्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल लागला. बामणडोंगरी संघाच्या बाजूनं आमंत्रण दिलं फलंदाजीचं आणि मिळालेल्या या संधीचं सोनं करत पूर्वार्धामध्ये आतापर्यंत उत्तम फलंदाजी करतोय हा निधी स्पोर्ट्स वडवली बी संघ. टप्प्याचा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक तास पडलाय. अगदी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता संदेश गोंदलीला टप्पा समजला नाही. चेंडू मात्र भरधाव वेगानं अगदी लॉंग शॉटच्या दिशेनं सरळ गेला सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. माणसातील देव माणूस फक्त आपल्या माणसांसाठी झगडणारा माणूस. आमदारकी मिळाली खासदारकी मिळाली परंतु त्या पदांचा माज नव्हता तर मी फक्त आपल्या माणसांसाठी झटणारा हा देव माणूस दिबा पाटील साहेबांचा. मात्र या विमानतळाला नाव द्यावं ही सर्वांकडून नक्कीच अपेक्षा असणार आहे. आणि दरम्यान इथे मात्र संदेश पाटीलना हा झेल टिपला आणि ऋतिकची खेळ येते संपुष्टात. तर नक्कीच या ठिकाणी आपण युवा यंगस्टर आपण या ठिकाणी पाहू शकाल. अमोल पाटील कोपर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. अमोल यावं व्यासपीठावर एक अतिशय दर्जेदार खेळाडू आहे तर नक्कीच तोही सतत या मॅचला एन्जॉय करत आहे आणि त्याचं याठी शुभागमन झालं आहे. वेलकम बॅक सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दुसरा फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच आपण पाहतो ऋतिक पाटीलच्या रूपानं 8 धावा जमवल्या ज्याच्यामध्ये 2 चौकार होते 2 निर्धाव चेंडू खेळला आणि एक योग्य साथ ज्यानं कमलेश पाटील आणि विशाल पाटील बरोबर निभावली. आतापर्यंत धावपलकावर धावा लागतात त्या म्हणजे 37 2 बाद 37 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 4 षटकांचा खेळ आहे. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये कल्पेश ठाकूर खूप महागडा ठरला ज्यानं 20 धावा मोजल्या आणि भानुदास मात्र कमबॅक मिळवत 9 धावा दिल्या. इथे ओमकार नाईक गोलंदाजी करतो ज्याच्यामध्ये 3 स्क्वेअर चेंडू आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चूक होतीये. जीत खोत या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगची सीमारेषा क्लिअर करत अगदी फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखीन एक बहारदार चौकार. माझी एकवीरा माऊली अगदी फुल्यांची सावली माझी एकविराईची पालखीला डोंगर सजवला डोंगर सजवला. इथे मात्र
धावांचा डोंगर सजवला जातोय. 240वा चौकार या स्पर्धेमधला साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. संदेश शेळके असतील, प्रेम असेल, चंदू सारखी मंडळी, ही साईप्रीतचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी ही कामगिरी केली जाते आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी प्रत्येक जण झटतोय. चेंडू भिरकावलाय, चेंडू भिरकावलाय, शतरक्षकाचा मात्र इथे येतोय क्लिअर. 6 रन्स. झेल टिपला जरूर, परंतु सीमा रेषेवर उभा राहून आपल्याला मर्यादा असते, त्या मर्यादेचं उल्लंघन सीतामाईने केलं. रावणानं उचलून पळवून नेली, त्याप्रमाणे इथे सीमारेषा ओलांडली, सीमारेषेवर पाय दिला आणि इथे मात्र येतोय षटकार. थँक्स डीजे मास्टर. इथे ओमकारसाठी बघा प्रत्येक विकेटसाठी सन्मानित संजय शेठ ठाकूर साहेब, स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाचे आयोजक बामणनगर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संजयजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण पाहतोय आणि त्यांची स्पर्धा एक अति सुरेखरित्या संपन्न झाली. त्यांचे मनपूर्वक कौतुक. आणि इथे मात्र 500 रुपयाचा ATM सकाळी खुला झाला आहे, कारण जसे 500 रुपये कदाचित जर अगोदर लगावले असते तरी विकेटचा अगोदरही मिळाले असती, परंतु इथे जर त्याला थारा नसतो. पहिली विकेट मिळते ती म्हणजे ओमकार नाईकला आणि संघाची पडते 3री विकेट. 3 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धाबा लागतायत, त्या म्हणजे तब्बल 47. समाज कार्य करीतो दादा, न्यारी हाय त्याची यादा. हाय फेमस बामण डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस बामण डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस बामण डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस बामण डोंगरी. क्या बात आहे. टायमिंग म्हणजे नेमकं काय असतं. मी सांगितलं होतं की माणूस उगाचच कुणी प्रसिद्ध होत नाही, त्यासाठी केलेला अमाप प्रयत्न, पराकाष्ठा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिक यश त्यांना मिळत असतं. जे पाहिलं आपण संजय ठाकूर साहेबांनी आपल्याला विकेटसाठी 500 रुपये लगावले आणि लगेचच अगदी काही क्षणातच या मॅडीनं त्यांचा गाणं लगावला. ही आहे सार्थकता आणि हीच सार्थकता आपण सदैव जपा आणि याच्यामुळेच मॅडी आपण प्रसिद्ध आहात. धन्यवाद. अतिशय सुरेख आणि टायमिंग शॉटच्या आधारावरती गाणे लगावले जात आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ थांबते आपण स्क्रीनवर पाहतोय. निलेश दादा पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा, की ज्या माणसानं क्रिकेटला रायगड क्रिकेटचा हा तारणहार बनलाय, वाजा क्रिकेट संघाला जणू काही त्यांचा पालक बनलाय. दुंद्रे संघ असेल, अनेक संघ पहिल्यांदा चांगले नाही तर मध्यम संघ ज्याने जवळ केले आणि निव्वळ आपल्या नावाच्या आधारावरती, आपल्या प्रामाणिकतेच्या आधारावरती या संघांना बळ दिलं आणि हे संघ मात्र जाऊन ठेपले अगदी वरच्या टप्प्यात. आणि त्याच्याचमुळे सार्थक हे नाव किती सार्थक ठरलंय ही आपल्याला पाहता येईल. कारण ज्याप्रमाणे पाहतोय सार्थक संघ, जिथे नाव लागतो तिथे निलेशदादा पाटील हे उपस्थित असतात. त्या संघाला पाठबळ देण्यासाठी पैसा महत्वाचा नसतो तर माणुसकी आणि तुमच्यात असलेली धमक तुम्हाला नेहमी यशस्वी बनवते. ती धमक निलेशदादा पाटील याच्या माध्यमातून आम्ही सदैव पाहिली आहे. ते निलेशदादा पाटील यांचे स्वप्न आज महाराष्ट्र सार्थक ट्रॉफी 2021च्या माध्यमातून सिद्ध होताना पाहतोय. जीत खोत गोलंदाजीच्या मार्कवर इथे कनेक्ट केलाय. चेंडू हवेत नाही तर नुसता हवेचा वेगाबरोबर जाईल सीमारेषा बाहेर. अप्रतिम फटकेबाजी पाहतोय. अगदी काऊकोणाच्या मधून चेंडू फिरकावला आणि येतोय हा शुभम पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार षटकार. आई दर्शन केलं मी तुझ्या डोंगरावर, हे बघीर या षटकारानं मात्र 50 ओलांडली. 53 धावा धापलकरती लागतायत 3.1 षटकाच्या समाप्तीनंतर. हा चेंडू नक्कीच अतिशय सुरेख चेंडू होता. अकूट टप्प्यात चेंडू व्हेरिएशन थोडंसं पाहिलं, कारण जो स्पीड पहिल्या चेंडूवरती होता या चेंडूवरती मात्र व्हेरिएशन पाहिलं. अकूट टप्प्यात चेंडू उचली मिळाली चेंडूला आणि शुभम फक्त चेंडूकडे पाहत राहिला. निर्धाव चेंडू सांगता झाली. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पूर्वार्धामधला. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहतोय. 2 शतरक्षक फक्त चेंडूकडे हाळत राहत आहेत आणि इथे स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. फक्त आणि फक्त हल्ले केले जात आहेत. प्रहार होतोय आणि इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. आईने येतंय ग, येतंय ग, करणे गावाला. आईने येतंय ग, येतंय ग, तुझ्या भेटीला. गोलंदाजी मात्र फक्त भानुदास मात्र 9 धावा दिल्या. अन्यथा
कल्पेश ठाकूर 20, ओमकार नाईक सारखा ताकदवान गोलंदाज 18 धावा देऊन गेलाय. जीत खोत 3 चेंडूमध्ये 10 धावा. गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली आहे. आपल्या गुणवत्तेनं या चेंज द गेम निधी स्पोर्ट्स वडवडी संघानं अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरेख फटका, लॉंग ऑफला ट्रॅव्हल चेंडू होतोय, क्षेत्ररक्षक येतो, 1 धाव मिळतीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न, भानुदास मात्र चेंडू उचलून फेकेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या या जोडीनं आणि या 2 धाव्यांची दाभोलकर धावा लागतायत त्या म्हणजे तब्बल 59. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ फक्त या पूर्वार्धामधला शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये धावांची गुंतवणूक चांगल्या रीतीने आतापर्यंत केली आहे. जीत खोत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट. सुरेख फटकेबाजी, प्रत्येक चेंडूवर हल्ला केला जातोय. क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संदेश पाटील यानं मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. अगदी मिड विकेट पासून काऊ कॉर्नर पर्यंत धावत गेला आणि चेंडूला एका हातानं अडवला. सुरेख क्षेत्ररक्षण, 2 धाव्या चेंडूवरती आल्या, 2 धावा सेव्हही केल्या गेल्या आणि या 2 धाव्यांची दाभोलकर धावा लागतात तब्बल 61. या पूर्वार्धामधला अंतिम चेंडू टाकेल तर म्हणजे जीत खोत आणि सामोरं जाईल शुभम पाटील. अप्रतिम कामगिरी, आतापर्यंत 14 धावांची भागीदारी. सुरेख चेंडू, लोअर फुलटा चेंडू, अगदी पायांचा वेध घेणारा, एकदा पूर्ण केलं. संदेश पुन्हा एकदा तयार आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होतं, कलेक्शन खराब झालं. यष्टिरक्षक थोडा चाच पडला आणि त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र रनआउटच्या रूपानं अंतिम चेंडूवर फलंदाज बाद झाला. धावा मिळाल्या 2 आणि या 2 धाव्यांची दाभोलकर धावा लागल्या. 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 4 बाद तब्बल 63. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 64 धावांचं भलं मोठं आव्हान मात्र असणार आहे ते म्हणजे जीवदानी बांबडोंगरी संघासमोर. अतिशय बहारदार खेळ पूर्वार्धामध्ये पाहिला. नाणेफेकीचा कौल लागला. आपण पाहतोय विशाल पाटील 7 चेंडूमध्ये 17 धावा, ऋतिक पाटील 4 चेंडूमध्ये 8 धावा, कमलेश पाटीलनं 7 चेंडूमध्ये 17 धावा केल्या, शुभम पाटीलनं 6 चेंडूमध्ये 16 धावा केल्या आणि विकास पाटील फक्त हा खेळ निहाळत राहिलाय. अतिशय दर्जेदार खेळ पाहतोय. गोलंदाजीमध्ये कल्पेश ठाकूर महागडा ठरला. 1 डॉट चेंडू टाकत 1 षटकामध्ये 20 धावा मोजल्या. भानुदास मात्र अप्रतिम कामगिरी करत 1 मोरा टिपला, 9 धावा दिल्या. ओमकार नाईकनं 17 धावा मोजल्या, 2 विकेट जरूर मिळाल्या परंतु 17 धावा आणि जीत खोतनं मोजल्या तब्बल 16 धावा आणि या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत दाभोलकर धावा लागल्या तब्बल 63 आणि इथे पाहतोय आपण 64 धावांचं आव्हान. स्क्रीनवरती पाहतोय आमचे महागुरु गडगे सर आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने स्पर्धेचे सर्वेसर्वा निलेश दादा पाटील. हे नाव नाही तर हा ब्रँड बनलाय. अगदी रायगडकरांचा रायगड लॉइड्स म्हणून ज्यांचं नाव रूपाला आलेला हा एक महान माणूस निलेश दादा पाटील. आपण पाहूया. पूर्वार्ध संपतोय. 63 धावा दाभोलकर लागतायत. एक मोठं आव्हान 64 धावांचं उभं राहिलंय. या 64 धावांचा पाठलाग करताना जीवदानी बामणडोंगरी संघ कशाप्रमाणे खेळ करेल. कारण एक होतकरू संघ आहे, लढवय्या संघ आहे आणि इथे तेजस मात्र यांचा संघ लढवय्या संघ कशा प्रकारे खेळ करेल. येणारे 24 चेंडू 64 धावा. ऐकूया उत्तरार्धामध्ये कुणाल दादे साहेबांना. तत्पूर्वी वळूया आपण प्रवीण सरांकडे. तर थँक्यू दिनेश सर. या ठिकाणी सन्मान्य अतिथी पारगावचे साई भक्त अरुणजी तारेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कारण मागच्या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये देखील ते सलग 4 रात्री त्यांच्या आवर्जून उपस्थित होती. तर अरुणजी तारेकर साहेब या साई भक्त आहेत. पारगाव गावचे आदरणीय कुणाल तारेकरचे वडील या ठिकाणी उपस्थित झाले. तर इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. बघा, बामणडोंगरी गावचे आदरणीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि अर्थातच ओमकार नाईक याचे वडील मी राम नाईक साहेबांना विनंती करतो की आपण यावं इथे. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे सर्वेसर्वा निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर नक्कीच राम नाईक साहेब खऱ्या अर्थानं ओमकार नाईक रफ्तार के सौदागर बामणडोंगरी क्रिकेट संघाचे त्यांचे वडील राम नाईक साहेबांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. त्यांच्या समवेत आपण इथे पाहू शकाल आदरणीय रुपेश पाटील साहेब खोपोली यांना देखील विनंती करतो की आपण यावं. तर रुपेश पाटील साहेब खोपोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं चेंज द गेम निधी स्पोर्ट्स वडवली वसंत पावल साहेबांनी हा संघ पॅक केला. त्यांच्या समेत निलेश वारणकर साहेब करंजाडे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं. आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे सर्वेसर्वा निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने सन्मानित केला जाईल. याच दरम्यान साई वक्ता आपण पाहू शकाल सन्मान्य अरुणजी तारेकर साहेबांचं या व्यासपीठावर शुभागमन झालंय. तत्पूर्वी इथे निलेश वारणकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर
कोपर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पिंगळे यांचे बंधू आदरणीय बालराम पिंगळे साहेब यांचा देखील शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर या ठिकाणी बालराम पिंगळे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर मी अरुणजी तारेकर साहेब खऱ्या अर्थानं नंतर नक्कीच तुमच्या मुखातून आपण साईबाबांचे प्रवचन पाहायला मिळतील, नाही तर आपण लगेच जाल. तर या बोलूया पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा फाईट. तत्पूर्वी पारितोषिक आलं. चेंज द गेम निधी स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघासाठी पॅकर वसंत पवार साहेब यांच्या वतीनं लगातार 3 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया पुन्हा एकदा कुणाल दाते सर यांच्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज सार्थक ट्रॉफी च्या अंतिम दिवसामध्ये आपण आलेला आहात. सर्वांचं सहर्ष स्वागत. आज या मॅच मध्ये पहिला सामना इथे रंगतोय. आपल्या समोर 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला. आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात खूप चांगली झाली आहे की परफेक्ट मिडल ज्या वेळेला बॅटला बॉल लागतो आणि अशा पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण झालं तर 2 रन नक्की मिळतील. आणि 2 रनने इथे सुरुवात होते टीम बामणडोंगरीची. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. डीजे मॅडी आज अगदी मंत्रमुग्ध करणारं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतील. सार्थक ट्रॉफीमध्ये उपस्थित सर्वच आमचे मान्यवर आपलं सहर्ष स्वागत. आज या महासंग्रामामध्ये एकापेक्षा एक सरस संघ खेळताना दिसतील आणि त्यांच्या खेळाने आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जाल याची ग्वाही आम्ही देऊ शकतो. यावेळेला पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहतो. पहिलं षटक इथे हाताळतोय कमलेश पाटील. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर या बॉलचा, ज्या पद्धतीने आउटसाइड ऑप्शन बॉल पिच झाला आणि पहा बॉल उंची घेतलेलीच नाहीये. इट इज अ सबमरीन डिलिव्हरी. तर इथे चौकार आणि षटकार हॅटरसाठी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक कल्पेशसाठी हे पारितोषिक आहे संजय साहेब ठाकूर यांच्या वतीनं 2000 रुपये कॅश प्राइज. चौकार आणि षटकार हॅटरसाठी इथे कल्पेशसाठी हे पारितोषिक आलंय. ऑन ड्राईव्ह इथे केलं. 1 रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. कमलेश पाटीलचा जर आपण उल्लेख केला या वडवली संघाच्या दरम्यान निधी स्पोर्ट्स वडवली बी जो डोंबिवली परिसरातून हा संघ खेळण्यासाठी आला अगदी निर्धारित वेळेमध्ये आणि त्यांनी खूप चांगलं टार्गेट सेट केलं. कमलेश पाटीलचा आपण उल्लेख करत होता आणि तो एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. नेहमीच लेदर क्रिकेटमध्ये चांगलं योगदान दिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो चांगलं खेळत आलेला आहे आणि त्याचमुळे या मॅचमध्ये मी म्हणेन खूप कठीण देखील जाऊ शकतात रन. परंतु जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी हा संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. निलेश वारणकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी कमलेश पाटील या बॉलरसाठी असेल. बॉल तयार. लेफ्ट मोर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहा आणि त्याच दरम्यान फिल्डिंग पहा. हीच तर खरी खासियत आहे. तिथे होता जयेश आणि खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल. मैदानामध्ये एकाच बॉलवर भरपूर हालचाली होत आहेत. विशाल आणि त्याचबरोबर सर्वच खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करतात. त्यांना माहिती आहे हा सामना खूप महत्वाचा आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे दोन्ही टीमला. आणि यानंतर आपण पाहतोय पृथ्वी 11 दारावे, सानिया 11 दिघोडे हे 2 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ही मॅच अतिशय महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. बॉल कमलेश शफल झालाय. खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल. अंपायरकडे अपील 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 आणि अपील. उत्साह भरपूर होता. आत्मविश्वास थोडासा कमी दिसला आणि त्याचमुळे स्पष्ट नकार दिला जातोय आमच्या पंचांच्या माध्यमातून. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. टार्गेट मोठं आहे. सार्थक ट्रॉफीचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये पहा आज खूप दादा संघ मैदानामध्ये दहशत करताना दिसतील आणि आज एकापेक्षा एक असे सरस सामने आपल्या समोर येतील. या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य राहिले. खूप हाय व्होल्टेज मॅचेस प्रेक्षकांनी पाहिल्या. शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस रंगताना प्रेक्षकांनी पाहिले. यावेळेला फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आई माझी एकुली कुली गो. आई माझी एकुली कुली. आई माझी सर्वानु दाखली गो. सर्वानु दाखली. आई माझी सर्वानु दाखली गो. सर्वानु दाखली. थँक्यू. खूप चांगला फटका. कल्पेशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत जातोय बॉल. आग लावत जमिनीला. 4 धावांसाठी चौकार. 242 क्रमांकाचा चौकार आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेची रूपरेषा भरपूर वेगळी असेल. 11 बाईक्स या स्पर्धेची शोभा वाढवताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि
हे आहेत या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वेसर्वा निलेशदादा पाटील. सार्थक ट्रॉफी 2021 6 दैदिप्यमान सोहळा. त्यांच्याचबरोबर आमचे महागुरू MD गडगेसर आणि प्रवीण गायकर ज्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची होती. खूप चांगलं इथे आयोजन नियोजन आपण पाहतोय, अनुभवतोय. आज अंतिम दिवसामध्ये 11 बाईकसह या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी मालिकावीरासाठी असेल एक 4 व्हीलर. म्हणजे एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल आणि खेळाडूंबरोबर समालोचकांना देखील कुठेच कमी पडू दिलेलं नाहीये. मी म्हणेन ज्या पद्धतीने आता समालोचन सुरू आहे, अनेक समालोचक प्रवास करतायत आणि डेली ज्या पद्धतीने बसून काम केलं जातं त्यामुळे पोटाचा घेर देखील वाढलाय समालोचकांच्या. त्यामुळे लगेचच निलेशदादा पाटील यांनी ओळखलं की एक सायकल प्रत्येक समालोचकाला देखील आपण पुढच्या वर्षी देऊ. म्हणजे तुम्ही मॉर्निंग वॉक करा, वॉक बरोबर तुम्ही सायकलिंग करा आणि आपलं आयुष्य देखील वाढवा आणि त्याचबरोबर तुम्ही कॅलरीज जर तुमच्या बर्न झाल्या तर मात्र तुमचा फिटनेस देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने साधला जाईल. आणि ही कल्पकता आहे निलेशजी पाटील यांच्याकडे आणि त्याचमुळे प्रत्येक समालोचकाला पुढच्या वर्षी एक स्पोर्ट्स सायकल इथे दिली जाईल आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी इथे कूलर दिला जाईल. 7 रन स्कोअरबोर्डवर पहिलं षटक इथे संपलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंगसाठी आलाय ऋतिक पाटील. यंगस्टर आहेत, पूर्णपणे चेंज द गेम वडवलीचे खेळाडू. या स्पर्धेमध्ये निधी स्पोर्ट्स वडवली या नावाने खेळताना दिसत आहेत. राऊंड विकेट आणि यावेळेला फटका फसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खाली, विकेट इथे मिळेल. पहिला झटका बसतोय टीम जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरीला. रन आहेत 7. DJ Swap. सायकल सायकल होणारी सोनाली सायकल सायकल परबती नमी किती अंगमा. थँक्स डीजे मास्टर कुणाल दाते सर, आपलंही मनपूर्वक इथे खऱ्या अर्थाने अभिनंदन. सुरेख समालोचन. सार्थक ट्रॉफीसाठी बघा रायगड जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा घर बसल्या सायफ्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. वांगणी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश घरत यांच्या वतीने सार्थक ट्रॉफीला निलेश शेठ पाटील साहेब आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. राजेश शेठ घरत विद्यमान सदस्य वांगणी, आपलं निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्वागत आहे. हो टू कुणाल दाते सर. एक स्वप्न या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं, ही ट्रॉफी आपल्या घरी आपल्या कार्यालयात घेऊन जाण्याचं अनेक संघांनी पाहिलं आणि ते आज एका संघाचं पूर्ण होईल. सार्थक ट्रॉफी 2021 कोणाकडे जाईल? ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह खूप चांगला केलाय. समोर व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑन वरून फिल्डर भरपूर वेगाने येतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल. या मागची विकेट खूप महत्वाची होती, ती विकेट इथे मिळवली. 7 रनवर एक पहिला झटका बसला जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरीला. लक्ष्य 64 रनचं आहे आणि 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन कठीण परिस्थिती आता सध्या तरी आहे. हा होता ऍक्शन रिप्ले. मागच्या विकेटचा हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला खूप चांगला झेल आणि जसं आम्ही सांगतोय तसंच टेलिकास्ट इथे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. थँक्स टू साईप्रीत लाईव्ह. खूप चांगलं टेलिकास्ट तुमच्या वतीने राहिलं या स्पर्धेचं. 8 रन स्कोअरबोर्डर आहेत. 1 विकेट इथे गमावली आहे. टार्गेट आहे 64 रन्स आणि त्या 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी जीवदानी बामण डोंगरी संघ मैदानामध्ये सध्या मी म्हणेन चाच पळतोय. हा बॉल सोडून दिलाय विकेट किपर साठी. अंपायरचा इशारा येतो. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 9. खूप मोठा सोहळा. गेले अनेक दिवस या स्पर्धेची चर्चा सातत्याने सोशल मीडियामध्ये सुरू होती आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला तर या मंचाच्या समोर जो एक छोटा मंच आपल्याला पाहायला मिळतोय, 4 बाईक्स शोभा वाढवतात आणि त्याचबरोबर मालिकावीराची एक्स्ट्रीम ही बाईक कोणाला मिळेल याची देखील आपण चर्चा करू. परंतु हा आहे नो बॉल आणि नो बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा. कोपर गावाचा निलेश दादा, सार्थ केले वन संघाचा. हाय स्पॉन्सर निलेश दादा. पुरा करी तो आपला वादा. कोपर गावाचा अगदी बरोबर आहे. सार्थक हे नाव लागलं मग संघ कुठलाही असो. रायगडचा संघ मैदानामध्ये खेळला, सार्थक 11 रायगड हे नाव लागलं. त्याचबरोबर आपण पाहिलं सार्थक स्पोर्ट्स वाजे नेरे दुंद्रे परिसरातील अनेक संघाच्या समोर ज्यावेळेला सार्थकचं नाव लागलं गेलं तेव्हा यश त्यांना प्राप्त झालंय आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजेच आपले निलेशदादा पाटील.
जे बोलतात ते करून दाखवतात आणि याही स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं. रायगडमधली एक चांगली स्पर्धा त्यांनी भरून दाखवली. हे पर्व दुसरं आहे, परंतु तिसरं पर्व आणखीन शानदार आणि तेवढंच दमदार होईल याच्यामध्ये शंका नाही. नो बॉल आहे आणि त्यामुळे फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी आता बॅट्समन तयार होईल, ज्याने आत्ताच नुकताच षटकार ठोकलाय, तकदीर पाटील. आणखीन एक फुलटोस बॉल, आणखीन एक दमदार टायमिंग बॉल. आता मिड विकेट सीमारेषा पलीकडे एक तकदीरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई छत पे सोया था बहनोई छत पे सोया था बहनोई मैं गले समझ के सो गई मुझको राणा जी माफ करना. ना आता हेच जर म्हणत असेल ऋतिक पाटील की मुझको तकदीरची माफ करना गलती मारे से हो गई, कारण लगातार 2 फुलटोस आणि त्यावर 2 षटकार इथे आलेले आहेत. टीमची धावसंख्या पुढे जाईल. रन झाले स्कोर बोर्डवर 22-22. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. 15 बॉलमध्ये 42. संघर्ष अजूनही कायम. मॅच अजून संपलेली नाहीये. या मॅच मध्ये संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष सध्या मैदानामध्ये केला जातोय. 15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मैदानामध्ये. मी मगाशीच उल्लेख केला, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी सहजासहजी हा सामना सोडणार नाही. शफल झालाय, हुक केलाय, बॉल टर्न केला, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. हा चौकार. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन माय नेम इज लखन. 1 2 का 4 आणि 4 2 का 1 आता करावंच लागेल. जीवदानी बामणडोंगरीला ज्या पद्धतीने शफल झाल्यानंतर पहा बॉडी बॅलन्स किती चांगलं होतं या स्ट्रोकच्या दरम्यान. खूप चांगला फटका त्याला माहिती आहे. लॉंग लेगला फिल्डर नाही आणि तेवढंच चांगलं टेलिकास्ट आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगला चौकार. टीमची धावसंख्या पुढे जाईल. 243 क्रमांकाचा चौकार आला. रन झाले 26-26. मैदानामध्ये अगदी हालचालींना वेग आलाय आणि पाहूया या वेगावर स्वार कुठला संघ होईल. जीवदानी बामणडोंगरी की निधी स्पोर्ट्स वडवली बी. 14-38. रिव्हर्स केलाय, फटका फसलाय, फिल्डिंग चांगली होते आणि इथे मात्र गलीमध्ये खूप चांगला झेल पकडला विनायक पाटीलने. बॅट्समन आउट. अगदी बरोबर आहे मॅडी. इथे दलेर मेहंदी देखील सांगतायत विनायकने पकडली है सारी रात होगी कमाल. आणि इथे असा झेल पकडलाय फिल्डिंग करत असताना विनायकने. 26 रन स्कोर बोर्डवर दुसरा झटका इथे बसलाय. सार्थक ट्रॉफी 2021च्या दरम्यान बॅटिंग करणारा संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला आणि रन आहेत 26. 13 बॉल 38 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र 2 ओव्हरच्या खेळामध्ये रंगत आणि रंगतच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे या इनिंगचा मी म्हणेन. स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी आलाय रणजित ठाकूर. त्याच्या नावामध्ये जीत आहे. टीमला विजय मिळून देईल का रणजित. स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तो तयार. शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, गली, बॅकवर्ड पॉइंट, 38 सर्कलच्या आतमध्ये. फटका फसलाय. आता अलोंग द कार्पेट बॉल चाललाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये खेळत असताना डीप मधून फिल्डर येत आहे. 2 रनचा प्रयत्न, परंतु रणजितने एकट्यानेच कॉल केलाय. दुसरा खेळाडू करतोय काय. अखेर 2 रन पूर्ण झाला कारण थ्रो थोडासा खराब होता आणि अशा पद्धतीने 2 रन मिळतील. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 14च्या सरासरीने 28 आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन करायचे 36. पुढच्या वर्षीची संकल्पना तर मी तुमच्यापर्यंत मांडली, परंतु या वर्षी तुम्ही पहा या स्पर्धेमध्ये प्रत्येक समालोचकाला एक सरप्राईज गिफ्ट दिलं जातं आणि ते अगदी आमच्या हातामध्ये आहे. हा माईक समालोचकाचा सन्मान वाढवणारा आहे आणि त्याचमुळे या वर्षी सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह तर दिलं गेलं, परंतु जी स्पेशल गिफ्ट अनाउन्समेंट करण्यात आली होती 2 स्पर्धांमध्ये, मी म्हणेन या अगोदरच्या किंजलची स्पर्धा झाली आणि त्याचबरोबर आदर्श ट्रॉफी झाली. त्या स्पर्धेमध्ये सातत्याने या स्पर्धेची अनाउन्समेंट होत होती आणि हेच ते गिफ्ट स्पेशल जे प्रत्येक समालोचकाला दिलं जातं आणि त्याचमुळे प्रत्येक समालोचकाच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला जातोय. सार्थक 11च्या माध्यमातून सार्थक ट्रॉफी 2021
या स्पर्धेचे शिल्पकार निलेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तर जाऊया स्कोर बोर्डकडे. 63 रन आहेत. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. 2 ओव्हरमध्ये रन झालेत 28. आतापर्यंत आपण विचार केला तर तकदीरने रन केले 7 बॉलमध्ये 20. कल्पेश चांगला खेळत होता 4 बॉलमध्ये 3. रणजित मैदानामध्ये खेळतो आणि त्याच्या नावामध्ये जीत आहे. टीमला विजयापर्यंत घेऊन जाईल का? येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये रन करायचे 36 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. हे समीकरण मैदानामध्ये सार्थक ट्रॉफी 2021चा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. एक एक बॉल, एक एक पाऊल या स्पर्धेमध्ये तेवढंच महत्वाचं. एक एक सामना जिंकत संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी बॉलर तयार होतोय शुभम पाटील. बॅटिंग चांगली केली या यंगस्टरने शुभम पाटीलने आणि आता बॉलिंग करायची आहे आणि समोर आहे स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी भानुदास म्हात्रे ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. पहिल्या सत्रामध्ये 6 बॉलमध्ये 16 रनची खेळी केली शुभमने आणि तोच आता बॉलिंग करण्यासाठी तयार होतोय. या मॅच मध्ये रन त्याला रोखायचे आहेत. 12 बॉल 36 रन. पहिला बॉल हवेत खेळलाय. टायमिंग जुळलंय का पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. काऊ कॉर्नर वरून 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक विकेटसाठी वसंतजी पवार साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु पहिल्याच बॉलवर हल्ला बोल. पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जाऊन खूप मोठा फटका इथे सजवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी आणि आता 11 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. ज्या वेळेला पहिलं षटक संपलं 7 रन स्कोर बोर्डवर होते त्यावेळेला मी उल्लेख केला होता की जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी सहजासहजी हा सामना सोडणार नाही आणि अगदी तसाच सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 11 बॉलमध्ये रन करायचे 30. बॅट्समन तयार. भानुदास. वेगवान बॉल. प्रत्युत्तर चांगलं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. भानुदास इज ऑन फायर नाव. षटकार. स्वप्न पूर्ण होतात रे. फक्त जेवढी मोठी स्वप्न तेवढीच मोठी मेहनत घ्यायची आवश्यकता असते आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने स्वप्न पाहिलंय ही सार्थक ट्रॉफी उंचवायची आहे. एक बाईक आपल्याला मिळवायची आहे. आपल्या संघाचं नाव करायचं आहे रायगड क्रिकेटमध्ये आणि तोच प्रयत्न सध्या मैदानामध्ये करत असताना भानुदास 36 करायच्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकलेत आणि 300 षटकार या स्पर्धेचे पूर्ण झालेत. या षटकाराबरोबर आता समीकरण बदललंय. 10 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. एक वेळ अशी होती की संघ वडवली बी म्हणजेच निधी स्पोर्ट्स वडवली बी अगदी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्यांना वाटत होतं की हा सामना अगदी आपल्या बाजूने झोकलाय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं आणि आता अगदी तसा सामना आपल्या समोर अगदी दोलायमान अवस्थेमध्ये हा संघ आणि हा सामना जाऊन पोहोचलाय. व्हॉट अ मॅच. जसा सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता पहिला सामना आणि तसाच सामना आपल्या समोर रंगतोय. या थंडीमध्ये देखील मी म्हणेन गरमी निर्माण करणारा सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. सकाळच्या सत्रामध्ये जे अपेक्षा लावून प्रेक्षक सध्या आमच्याबरोबर जुळले होते लवकर उठून अगदी त्यांच्यासाठी मेजवानीचं स्वरूप घेऊन आलेला सामना आपल्या समोर रंगतोय. बॉल तयार. 3500 प्रेक्षक सध्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमच्याशी जुळले. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही देखील घटक आहात या स्पर्धेचा आणि जेवढे दर्दी प्रेक्षक मैदानामध्ये आहेत तुम्ही आहात म्हणून तर एवढी गर्दी आहे. तुमचं सहर्ष स्वागत. अजूनही मैदानामध्ये 10 बॉल आणि 24 रन हे समीकरण आहे. यावेळेला वेगवान बॉल. अंपायरकडे अपील 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 आणि अपीलच केली जाते परंतु स्पष्ट नकार इथे देताना आमचे अंपायर्स. त्यामुळे इथे येईल डॉट बॉल. येणारे 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये रन करायचे 24. मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत भानुदास म्हात्रे. भानुदास म्हात्रे यांनी षटक खूप चांगलं टाकलं होतं. इकॉनॉमिकल बॉलिंग केली. फक्त 9 रन त्यांनी खर्च केले होते. 1 विकेट त्यांनी घेतली होती आपल्या टीमसाठी. त्यामुळे भानुदास यांची भूमिका या मॅच मध्ये तेवढीच महत्वाची ठरते. बॅटिंग जर केली सामन्याला जर जिंकून दिलं कलाटणी दिली तर नक्कीच या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये राहील या मॅच मध्ये. परंतु मी तर म्हणेन निधी स्पोर्ट्स वडवली बी म्हणजेच हा संघ डोंबिवलीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. विशाल देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. ट्रम्प कार्ड तो काढेल लास्ट ओव्हर मध्ये आणि तो ट्रम्प कार्ड कुठला असेल किती रन शेवटच्या ओव्हर मध्ये राहतील हे सांगणार हे षटक सध्या मैदानामध्ये रंगतंय. बॉलिंग करण्यासाठी सज्ज होत असताना शुभम पाटील पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेटने
भानुदास म्हात्रे यांच्यासाठी चर्चेना उदाहरण आलंय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एकूण एक बॉल आणि एकूण एक रन आता महत्वाची ठरते या मॅच मध्ये. बॉलिंगसाठी तयार होतोय शुभम. स्ट्रायकिंग इनला भानुदास. 9 बॉल 24. यावेळेला टर्न करायचा होता लॉंग लेगला हा बॉल, परंतु लेग स्टंप सोडलाय का हे पाहायचं आहे. आणि यस अंपायरचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. आता 23 रनचं समीकरण. दबाव स्पष्ट दिसतोय. त्यामुळे विशाल जो मोठा खेळाडू आहे या टीमचा तो जवळ जातोय बॉलरच्या. त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगतोय की नक्की मित्रा तू करू शकतो. आणि जो कॉन्फिडन्स दिला जातो कॅप्टन व्यतिरिक्त इतर खेळाडूंकडून तो खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. समीकरण पहा. 9 बॉल 23 रन हे समीकरण मैदानामध्ये या मॅचच्या दरम्यान. वडवली संघ इथे जिंकेल की जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विजयासह सेमी फायनल मध्ये दाखल होईल हे सांगणारे हे 9 बॉल. तुमचं भवितव्य या स्पर्धेतलं ठरवणारे हे 9 बॉल. येणाऱ्या 24 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये 23 रनची. ओर पिच बॉल. बॅटची आतमधली कडा घेतली. इट्स अ चायनीज कट. लेमन कट घेऊन बॉल जातोय फाईन लेगला. तोपर्यंत 1 रन इथे मिळते. भरपूर वेगाने 1 रन कंप्लीट केली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता पुढे जाते. रन झाले स्कोर बोर्डवर 42. 42 रन स्कोर बोर्डवर. टॉस आणि यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन पृथ्वी 11 दारावे आणि सानिया 11 दिघोडे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो जाईल या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये म्हणजेच सुपर 4 मध्ये आणि त्याला एक बाईक त्या टीमला नक्की मिळेल. या अगोदर शिवशंभू वरचे ओळे आणि गावदेवी माता उसाटणे हे 2 संघ सेमी फायनल मध्ये म्हणजे सुपर 4 मध्ये दाखल झालेले. ते सेमी फायनल खेळताना दिसतील. बॉल तयार. आता पुन्हा एकदा पावलं मोजावी लागतील. थोडासा व्यत्यय येतोय. चांगली मॅच आपल्या समोर. लक्ष आहे या मॅच मध्ये 64 रनचं. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता परंतु हिम्मत हारलेला नाहीये जीवदानी स्पोर्ट्सचा बामणडोंगरी हा संघ. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. वेगवान बॉल. ओर पिच बॉल. बॅटची कडा घेणारा बॉल. अगदी पायाच्या मधून हा बॉल जातोय आणि त्यामुळे इथे रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर इथे वाढतंय. डॉट बॉलचं दडपण इथे येईल जीवदानी बामणडोंगरी टीमवर. आणि आता पहा शुभमने इथे पुन्हा एकदा कम बॅक केलंय. पहिल्या 2 षटकाराचं प्रत्युत्तर आतापर्यंत या मॅच मध्ये 2 डॉट बॉल टाकून. हा फुलटोस होता. मेजवानीचं स्वरूप होता. 100 बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा इशारा नो बॉल. आणि त्यावर पाहूया किती रन मिळतील. 4 म्हणजे 5 रनचं गिफ्ट इथे दिलं जात आहे. आणि या 5 रन नंतर आता मॅच मध्ये रन होत आहेत स्कोर बोर्डवर 47. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत 17. ऍक्शन रिप्ले या बीमरचा आपल्या स्क्रीनवर 7-17 हे समीकरण आलंय. शुभम हा बॉल नक्की फुलटोस होता. वेस्ट हाय कमरेपेक्षा उंची काय मी तर म्हणेन अगदी आर्म्स आणि छातीच्या लेवलने हा बॉल टाकला गेला आणि त्याचमुळे नो बॉल. त्यावर 5 रन आले आणि आता रन करायचे 7-17. दारवे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. दिघोडे संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी प्रस्थान करायचे. 7 बॉल 17 रन हे समीकरण. बॉल तयार. वेगवान बॉल पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. स्वतः बॉलर खाली येतोय आणि फ्री हिट असल्यामुळे इथे विकेट मिळणार नाही आणि आता थ्रो पण केलाय. आणि आता पहा मैदानामध्ये हे चित्र पाहायला मिळतं कारण भरपूर वेळेला ज्यावेळेला तुम्ही रन खर्च करता त्यावेळेला तुमच्या लक्षात राहत नाही की हा बॉल फ्री हिट होता. आणि बॉल ज्यावेळेला फेकला जर भानुदास यांनी कॉल केला असता तर नक्की 1 रन झाली असती. 1-1 रन महत्वाची या स्पर्धेमध्ये कारण 2 सुपर ओव्हरचा खेळ तुम्ही पाहिलाय. 6 बॉल 17 रनची आवश्यकता अजूनही मैदानामध्ये.
निलेश वारणकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि आता या मॅच मध्ये समीकरण पहा, येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 17. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या स्पर्धेचे सर्व आपल्या स्क्रीनवर पाहतायत. हा सामना अगदी हाय व्होल्टेज होतो, नेल बायटिंग फिनिश कशाला म्हटलं जातं, अगदी तसा हा सामना होईल का याची चर्चा आम्ही नक्की करणार आहोत. सार्थक ट्रॉफी 2021 निलेश दादा पाटील यांचं हे आयोजन. दैदिप्यमान सोहळा दुसऱ्या पर्वामध्ये, पहिल्या पर्वामध्ये मला वाटतं नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घडवली गेली आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय डे च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर येते. तिसरं पर्व आणखीन शानदार आणि दमदार होईल याच्यामध्ये शंका नाही, कारण 11 बाईक्स शोभा वाढवताना दिसतील. मालिकावीराची कार लक्ष वेधताना दिसेल. समालोचकांसाठी असलेल्या बायसिकल्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतील आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये अनेक समालोचकांची मांदियाळी आपल्याला नेक्स्ट इयर मध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्या चर्चा करूया या मॅचची. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला रन करायचे देणाऱ्या 6 बॉलमध्ये 17. पहिला बॉल टर्न अँड बाउन्स मिस केली लाईन बॅट्समनने आणि ते बीट केलं बॅट्समन भानुदास यांना. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. हा कॉइन पहा ज्या स्पर्धेच्या माध्यमातून जो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, ज्याने नाणेफेक होते या स्पर्धेची आणि विनिंग कॅप्टनला हा कॉइन दिला जातो. एका बाजूला सार्थक स्पोर्ट्स लिहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा पाटील. बोल तयार. यावेळेला क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत करत असताना नीती स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली. टपका एक और टपका, 2 में से एक गया, एक का ये मटका, तीसरा है टपका. निलेश वारणकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल बॉलर आकाश याला, ज्याने शेवटचा षटक हाताळण्याचा इथे मी म्हणेन एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना यश आतापर्यंत आलंय. कारण पहिला डॉट बॉल, त्यानंतरच्या बॉलवर विकेट, परंतु शेवटच्या बॉलवर रन का घेतली नाही हा प्रश्न मला पडलाय. ज्यावेळेला थ्रो केला होता झेल पकडल्यानंतर बॉलरने शुभमने त्यावेळेला रन झाली असती. 17 रन करायचे या मॅच मध्ये. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 4-4-17 हे समीकरण आणि आता आलाय नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी संदेश पाटील. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 17 रनची आवश्यकता. पृथ्वी 11 दारावेच्या विरुद्ध यानंतरच्या मॅच मध्ये सानिया 11 दिघोडे असा सामना आपल्या समोर रंगेल. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच सुपर 8 मधली. जो संघ जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये. सेमीफायनल एक तर अगदी पक्की आहे. शिवशंभो वरचे ओवळे विरुद्ध गावदेवी माता उसाटणे या 2 टीमच्या दरम्यान एक सेमीफायनल होईल. त्यानंतरची सेमीफायनल कुठल्या टीम मध्ये होईल हे 4 संघ आपल्याला सांगतील. निधी स्पोर्ट्स वडवली बी, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, पृथ्वी 11 दारावे, सानिया 11 दिघोडे या 4 संघामधून 2 संघ जातील. सेमी मध्ये यावेळेला बॉल हवेत खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल का, परंतु वेगाने येतोय फिल्डर आणि वा 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 काय झेल तिथे पकडलाय कमलेशने. भरपूर वेगाने येत हा झेल पकडला आणि बॅट्समन आउट. हेच तर या मॅच मध्ये पाहायला मिळालं. टेस्ट घेतली ते मी म्हणेन बॅट्समनची. आ देखे जरा किसमे कितना है दम. हेच तर सांगितलं विशालने. कारण एक जे षटक होतं ते भरपूर महागडं ठरत होतं शुभमचं. आणि मी मगाशी म्हटलं होतं विशाल भरपूर वेळेला मी डोंबिवली परिसरामध्ये समालोचन करतो त्यावेळेला विशाल बॉलिंग करताना दिसतो शेवटच्या ओव्हर्समध्ये. परंतु विशालने आता ट्रम्प कार्ड, ज्या ट्रम्प कार्डचा उल्लेख मी मगाशी केला होता, आकाशला बॉलिंगसाठी आणलं आणि पहा ते ट्रम्प कार्ड आता किती चाललंय. हुकुमाचा एक्का असं म्हटलं जातं पत्त्यांमध्ये आणि तो एक्का बाहेर काढला. समोरचा ज्या वेळेला बादशाह काढत असेल त्यावेळेला एक्का आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि तोच इथे काढलाय विशालने. बॅकफुटला जाऊन कट केलाय गल्ली आणि बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन आणखीन एक फलंदाज बाद. ही इज ऑन हॅट्रिक नाव.
थँक्यू डीजे. तर हॅट्रिक इथे कंप्लीट केलेली आहे, माफ करा, कारण पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर सलग 3 बॉलवर 3 विकेट्स इथे घेतलेल्या आहेत. बॉलिंग करत असताना बॉलर आकाश पाटील यांनी या स्पर्धेतली आणखीन एक हॅट्रिकची नोंद होते आणि या स्पर्धेतली ही तिसरी हॅट्रिक आहे अशी माहिती आमच्यापर्यंत सोमनाथ पाटील आमचे वाजाचे गुणलेखक आमच्यापर्यंत देत आहेत. तिसरी हॅट्रिक या स्पर्धेची संपन्न झाली आणि ती देखील महत्वाच्या ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. सामन्याचा रिझल्ट देणारं हे षटक होतं आणि त्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेणारा बॉलर ठरलाय आकाश. एकही रन खर्च केलेली नाहीये. मेडन ओव्हर इथे तो टाकेल का? इथे फुल टोस टाकलाय, रिव्हर्स केलाय, बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा इशारा, हा षटकार. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही, हातवर केल्या बिगर हालचाल केल्या बिगर हातवर केल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही. रस्ते मिळतील रे 1760, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर, हे गाण्याचे बोल होते. आणि आता पहा, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये रन करायचे आहेत 11. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलने गाठली का त्याच्यासाठी, आणि आता आमचे थर्ड अंपायर आणि टेक्निकल टीम इन ऍक्शन असेल. चला तर या umpire. ठिकाणी तिसरे पंच आम्ही विनंती करतो सर यावं आपण जावेद फरीद सर. तर इथे नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. तर जावेद फरीद सर यांना विनंती करतो की आपण यावं इथे. तिसरे पंच आम्हाला ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर जावेद फरीद सर या ठिकाणी आपले तिसरे पंच नक्कीच चेक करतील. 12वे खेळाडू आपण तिथे खेळाडू कक्ष आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायचं आहे, आपण इथे येऊ नका मध्ये. तर आमचे जावेद फरीद सर इथे उपस्थित झालेत, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. अतिशय महत्त्वाचा सामना इथे आपण पाहू शकाल. तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं फलंदाजी होत असती, मात्र शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायर चर्चा करतायत, पाहतायत एक्झॅक्ट हा बॉल डिलिव्हर्ड कसा झाला, कुठे पडला, निर्णय थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. खेळाडूंना मी विनंती करतो की आपण मैदानात थांबायचं इथे. योग्य निर्णय आमचे तिसरे पंच जावेद परिसर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर इथे डिसिजन सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल होता असं मत आलंय अंपायरचं. त्यामुळे इथे येणारा शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल मध्ये रन करायचे 11. 1 बॉल आणि 11 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. या ओव्हर मध्ये पहिल्या 4 बॉलवर रन आली नाही आणि त्याचा दबाव आहे. त्यामुळे सामन्याचा रिझल्ट आता अगदी स्पष्ट आहे. खराब जर बॉल टाकला नाही वडवली संघाने तर सामना नक्की ते जिंकतील. यावेळेला सामना फिनिश, अंपायरचा इशारा, बॅट्समन आउट. शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळते. या ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आकाश पाटीलने आणि हा सामना जिंकत थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. निधी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली बी या संघाने. वेल प्लेड बॉयज. थँक्यू सर. बघा इथे चेंज द गेम वडोली संघ सामना जिंकला आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. तत्पूर्वी आम्ही बामणगाव क्रिकेट संघाला विनंती करतो, सुपर 8 मध्ये पराभूत झालेल्या संघाला इथे सन्मान देऊन ट्रॉफी आणि त्यांना अर्धी एंट्री या स्पर्धेची देऊन त्यांना सन्मानित केले. परंतु 12 खेळाडू तुमचे इथे पाहिजेत याची नोंद घ्या. एकच जरी खेळाडू मिस झाला